रेल्वेच्या परीक्षांमध्ये, SSCच्या परीक्षांमध्ये टाइम अँड वर्क हा जो टॉपिक आहे ना, त्याच्यावर वेतनावर, पगारावर आधारित प्रश्न विचारले जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कॉन्सेप्ट आहे, जो पगार मिळतो तो दिवसांच्या व्यस्त प्रमाणात असतो. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मिळणारा पगार व्यस्त प्रमाण दिवस. प्रश्न वाचूया, तुम्हाला एकदम इझिली येईल हा प्रश्न. दिलेले काम पूर्ण करण्यासाठी एला 8 दिवस, बीला 12 दिवस आणि सीला 15 दिवस लागतात. ते तिघे एकत्र काम करून ते काम पूर्ण करतात आणि त्यांना 3,960 रुपये मिळतात. सर्वांसाठी दैनंदिन वेतन समान असेल तर एचा वाटा किती? मी आताच सांगितलं, मिळणारा पगार हा दिवसांच्या व्यस्त प्रमाणात असतो. बघा आता इथे ए, बी आणि सी यांचं आपण गुणोत्तर काढू मिळणाऱ्या पगाराचं. आता एला 8 दिवस लागतात, मिळणारा पगार 1/8 मिळणार, गुणोत्तर बीला मिळणार 1/12 आणि सीला मिळणार 1/15. येते लक्षात? आता हे जे गुणोत्तर आहे त्याला सिम्प्लिफाय करूया. 8, 12 आणि 15 याचा लसावी किती? याचा लसावी येतो 120. मग 120 ने प्रत्येकाला गुणू. 1/8 गुणिले 120 ती किती येणार? 8 1 8, 8 5 40. नंतर 1/12 गुणिले 120 ते येणार 10 आणि 1/15 गुणिले 120 ते येणार 8. म्हणजे 15, 10, 8 या प्रमाणात त्यांना वेतन मिळणार. या तिघांची बेरीज करूया. 15 आणि 10 25 आणि 8 33. 33 भाग झाले. ऍक्च्युअल किती मिळालेले आहेत? 3,960. मग आता 3,960 ला मी जर 33 ने भागलं, 11 त्रिक 33, इथे 11 त्रिक 33, 11 संग 66 0. 360 ला 3 ने भागलं, उत्तर येतं 120. आता हे जे 120 आहे हा प्रत्येकाचा एक पार्ट आहे. मला सांगा त्यापैकी ए ला किती पार्ट मिळतोय? 15 पार्ट. मग 15 गुणिले 120 हा हिस्सा असणार एचा. 15 गुणिले 100 केलं 1500, 15 दुनी 30. तर 1500 आणि 300 बरोबर येतात 1800, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. आहे की नाही? सिंपल सांगा. तर अशा प्रकारे तुम्हाला ते सोडवायचे असतात प्रश्न. त्यासाठी हे लॉजिक आणि हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असायला हवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.